नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022ला झालेली होती। त्यामधील आपण जे GSचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत। रिवाइज होणार आहे आणि आपल्याला म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्नसुद्धा वाचणार आहोत, कारण त्यामुळे आपल्याला कोणता अभ्यास करायचं हे आपल्याला समजणार आहे। चला बघूया। पहिलेच प्रश्न आहेत चालू घडामोडीवरील 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला। 2022ची एक्झाम होती, त्यामुळे 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलचं विचारलेलं आहे। तर आता सुद्धा जे फिल्म फेस्टिवल वगैरे आहेत किंवा ऑस्कर पुरस्कार वगैरे आहेत ते व्यवस्थित करून ठेवायचे आहेत। यामध्ये उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 आहे, धनुष दिलेला आहे। उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार धनुष यांना मिळाला आहे। त्यानंतरचा प्रश्न 2022 सालचे प्रतिष्ठित 2022चे प्रतिष्ठित बोल्ट झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिक शास्त्रज्ञ कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रोफेसर दीपक धर। तर बघा, जे पहिले महत्त्वपूर्ण व्यक्ती असतात ज्यामध्ये देश विदेशातले पुरस्कार किंवा भारतातील किंवा राज्यातील म्हणजे कुठलेही पहिल्या ज्या घडामोडी असतात त्यावर 1-2 तरी प्रश्न येतात। यामध्ये बघा दुसरा प्रश्नसुद्धा पहिल्या घडामोडीवरच आहे, क्रीडा संबंधित आहे। टोकियो 2020 प्रत्यक्ष ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये ही झालेली होती। टोकियो 2020 पॅराऑलिम्पिक्स गेममध्ये 2 पदक मिळवणारी हा प्रश्न पुन्हा सुद्धा येऊ शकतो, कारण पहिली दुसरा प्रश्नसुद्धा ज्यामध्ये दिलेला आहे प्रतिष्ठित बोल्ट झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण? तर प्रोफेसर दीपक धर। आणि त्यानंतरचा प्रश्न आहे टोकियो 2020 मध्ये पॅरालिम्पिक्स गेममध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर पहिली भारतीय महिला कोण आहे? तर पर्याय क्रमांक 1 येते अवनी लेखरा। त्यानंतरचा प्रश्न बघूया। येरवडा मध्यवर्ती कारागृह कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे, महाराष्ट्रातील। तर कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली? तर ती योजना कोणती आहे? तर जिव्हाळा। पर्याय 4 उत्तर येईल, जिव्हाळा योजना सुरू करण्यात आली। हा प्रश्न आता पुढील एक्झामला सुद्धा महत्त्वपूर्ण येऊ शकतो। येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती असा प्रश्न? तर जिव्हाळा योजना आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा क्रमांक रिकामी जागा आहे। तर भारताचा क्रमांक 3रा आहे, पर्याय 3 उत्तर आहे। 2021च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताच्या जगामध्ये 3रा क्रमांक आहे। त्यानंतरचा प्रश्न पुस्तकावर आहे, लेखक विचारलेला आहे बियॉन्ड पॉसिबल नावाचे पुस्तक आहे, ते त्याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगते मी, 1 मिनिट। तर याचं आहे निम्सदाई पुर्जा। पर्याय 2 उत्तर आहे निम्सदाई पुर्जा यांचे हे पुस्तक आहे। कोणतं? बियॉन्ड पॉसिबल पुस्तक आहे। पुस्तकावर एकतरी प्रश्न येतो, चर्चेतील जे पुस्तकं असतात ते करून ठेवायचे। त्यानंतरचा प्रश्न कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत जलसंधारण, मृदा संधारण, वायू प्रदूषण, मत्स्यपालन। तर अमृत सरोवर हे जलसंधारणाशी संबंधित आहे, त्यामुळे पर्याय 1च येईल। आता आपण येऊ शकतो अमृत सरोवर मोहीम कशाशी संबंधित आहे? तर जलसंधारणाशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत विधाने दिलेली आहेत, ते बिनचूक म्हणजे बरोबर विधाने आपल्याला निवडायची आहे। योजना आहे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत।
तर या ठिकाणी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. तर ही योजना 2018मध्ये सुरू झाली, दिल्ली सरकारने सुरू केली आणि या योजनेअंतर्गत थेट द्यावयाच्या तीर्थस्थळाच्या यादीमध्ये अयोध्येचा सुद्धा नुकताच समावेश करण्यात आला. म्हणजे 2021 म्हणजे त्यावेळेस 2018ची ही योजना आहे, तर तेव्हा 2021 ला त्या अयोध्या तीर्थयात्रेचा सुद्धा त्या योजनेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न आहे, त्यावेळेस हे चर्चेत होतं अयोध्या, म्हणून हा प्रश्न सेट झाला. त्यानंतरचा प्रश्न, राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे? तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे आसाम राज्यामध्ये. पर्याय 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 आहे. कारण राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान हे नाव होते, तर त्यामधून राजीव गांधी हे नाव काढून त्यांनी काय केलं, ओरांग राष्ट्रीय उद्यान केलेले आहे. कारण कसं BJPचे सरकार आहे, त्यामुळे ते काँग्रेस मुक्त भारत करणे असं त्यांचं काहीतरी असेल, त्यामुळे हे अशा पद्धतीने करतात. पण हे खरंच खूप चुकीचं आहे. पण असो, एक्झामला प्रश्न आलेले आहे, आपल्याला एक्झाममध्ये मार्क मिळवणे आणि आपण स्वतःचं आयुष्य सेटल करणे हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टीत आपण पडायचं नाही. असो, चला आपला प्रश्न आहे हा लक्षात ठेवायचा, ओरांग राष्ट्रीय उद्यान, कारण हा पुढील एक्झामला येऊ शकतो. ओरांग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आसाममध्ये आहे. पूर्वीचे नाव काय होते? तर राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, म्हणजे योग्य विधान ओळखायला सांगितलं आहे या प्रश्नामध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन्ही विधान बरोबर आहे. पर्याय 3 उत्तर आहे. पर्याय 3 उत्तर दोन्ही विधान बरोबर आहे. तर पहिली भारतमध्ये एशिया शिखर परिषद जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली. तजाकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्ये या शिखर परिषदेत उपस्थित होते. म्हणजे बघा, तजाकिस्तान, उझबेकिस्तानमध्ये सुद्धा गणराज्य प्रणाली आहे आणि हे शिखर परिषदेत उपस्थित होते हे देश कझाकिस्तान, उझबेकिस्तान. आणि पहिलीच भारत मध्य आशिया शिखर परिषद हे जानेवारी 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आली असा प्रश्न आहे, कारण त्यावेळेसचा प्रश्न होता, त्यामुळे आली असा प्रश्न आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर सुमन के बेरी हे उत्तर दिलेले आहे. आत्ता 2025 मध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत हे व्यवस्थित करून ठेवायचे. नीती आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, CEO हे कोण आहेत व्यवस्थित करायचं, कारण नीती आयोगावर एक तरी प्रश्न नेहमी येतो. आत्ता 2024चे प्रश्न पेपर बघा, त्यामध्ये आलेला आहे नीती आयोगावर एक तरी प्रश्न. नीती आयोगावर आलेला आहे प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम, युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे? तर हे जे कार्यक्रम आहे, यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम किंवा युविका नावाचं हे विशेष कार्यक्रम आहे, कोणासाठी? शालेय मुलांसाठी. तर कोणती संस्था आयोजित करत आहे? तर इस्रो, म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संघटना. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं पूर्णरूप सुद्धा कधी विचारला जातो. इस्रोचं पूर्णरूप इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतरचा प्रश्न, हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा हे कोणत्या दिवसाची थीम होती? हे दिवसाच्या थीमवर विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शून्य भेदभाव दिवस. शून्य भेदभाव दिवस कधी साजरा, या ठिकाणी देण्यात आलेले जे दिवस आहेत ते व्यवस्थित करून ठेवायचं. जागतिक हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा हे शून्य भेदभाव दिवस या दिवसाची थीम आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे अध्यक्ष म्हणून रिकामी जागा यांची जानेवारी 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे. तर त्यावेळेचा प्रश्न होता, तेव्हा डॉक्टर S. सोमनाथ हे होते.
तर आत्ता 2025मध्ये इस्रोचे अध्यक्ष कोण आहे तर व्ही नारायणन हे आहेत. लक्षात ठेवायचं आत्ता करंटमध्ये 2025मध्ये कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न बघूया. पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालामध्ये अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन रेड झोन. 2020मध्ये पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेली होती कोणती? अवैध दारू व्यापार संबंधी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तर ऑपरेशन रेड झोन. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राज्यव्यवस्थेवरील प्रश्न आहेत. त्यानंतरचे प्रश्न 15 प्रश्न करंटवर आहेत. आता पुढील 15 प्रश्न हे आपलं 15 आहेत की 10 माहीत नाही, तर याच्यावर आहे, भारतीय राज्यव्यवस्थेवर आहेत. बघूया पहिला प्रश्न. त्यामधील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16वी घटनादुरुस्ती. 16व्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आलेली आहेत. तर ती 16वी घटनादुरुस्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. घटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 15, 16, 17 भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कोणती आहेत? भाग 17 व्यवस्थित करून ठेवायचं. कोणती सर्व 9 कलमे आहेत भाग 17मध्ये भाषा संदर्भात आहेत. तर यामध्ये कोणती कलमे आहेत? तर या 17चं 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 343 ते 351. कलम 343 ते 351 असे सर्व 9 कलमे आहेत भाग 17मध्ये. त्यानंतरचा प्रश्न भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी 1940मध्ये मान्य केली. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर 1940. पुन्हा प्रश्न आला तर चुकायला नको, कारण हे फॅक्ट आहे, हे पाठच पाहिजे. 1940ला इंग्रजांनी भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी मान्य केली होती. त्यानंतरचा प्रश्न भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये रिकामी जागा गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. तर किती गोलमेज परिषदा घेण्यात आलेल्या होत्या लंडनमध्ये? तर लंडनमध्ये गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. तर 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या? 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या 1930 ते 1932. म्हणजे 1930, 1931 आणि 1932 अशा 3 गोलमेज परिषदा कुठं झाल्या होत्या? लंडनमध्ये झाल्या होत्या. त्या कसं भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर राज्याची जरी आपल्याला कलम लक्षात नसला तरी राज्याची कार्यकारी सत्ता हे कोणाकडे असते हे आपल्याला माहीत पाहिजे. तर राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे देण्यात आलेली आहे? तर राज्याची कार्यकारी सत्ता हे राज्यपाल यांच्याकडे देण्यात आलेली आहे. कलम 154. आता लक्षात ठेवायचं, कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता हे राज्यपाल यांच्याकडे देण्यात आलेली आहे. 154. त्यानंतरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील जे अध्यादेश काढले जातात बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार, बुच्छा आणि उत्प्रेक्षण, तर हे कशाचे केव्हा काढले जातात? तर ते दिलेलं आहे, जोड्या लावायच्या आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय दिलेले आहे? पर्याय 2 आहेत. तर बघा, बंदी प्रत्यक्षीकरण हे अटकेची कायदेशीर तपासणी करण्यासाठी
बंदी प्रत्यक्षीकरण आहे. परमादेश हे कशासाठी, तर अधिकाऱ्यास कार्य करण्यास आदेश देण्यासाठी परमादेश काढला जातो. अधिकाऱ्यास कार्य करण्यास आदेश देण्यासाठी परमादेश काढला जातो. तर अधिकारबुच्चा हा पदाची कायदेशीरता तपासण्यासाठी अधिकारबुच्चा आहे. आणि उत्प्रेक्षण हे खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी उत्प्रेक्षण आहे. उत्प्रेक्षण कशासाठी आहे, खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी उत्प्रेक्षण. आणि अधिकारबुच्चा कशासाठी, पदाची कायदेशीर तपासणी. परमादेश कशासाठी काढला जातो, अधिकाऱ्यास कार्य करण्यास आदेश देण्यासाठी परमादेश. आणि बंदी प्रत्यक्षीकरण अटकेची पारदर्शकता तपासण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याअन्वये ते तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर रिकामी जागा 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर केव्हापासून, तर तिच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकी पर्याय 3 उत्तरे, तिच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. हा 2024च्या ग्रुप सीला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. जसाच्या तसा प्रश्न फ्रेम झालेला आहे, काहीच चेंज झालेला नाही या प्रश्नामध्ये. असाच प्रश्न आहे. कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याअन्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीने मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलेले आहे. भारतीय संविधानामध्ये जे 42वी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. स्वर्णसिंग समितीने ज्या शिफारस केलेली मूलभूत कर्तव्य आहे त्यापैकी 8 मूलभूत कर्तव्ये घेण्यात आलेले आहे. स्वर्णसिंग समितीने शिफारस केलेले. त्यानंतरचा प्रश्न बघूया. आणि मूलभूत कर्तव्य कशामध्ये आहेत, तर भाग 4 कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. ग्रामसेवक जो ग्रामपंचायतचा सचिव किंवा ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी असतो ग्रामपंचायतचा, तर तो कोण असतो, तर ग्रामसेवक असतो. तर त्याचे कोणते कार्य नाही आहेत असा हा प्रश्न आहे. तर बघा, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे हे पण आहे. ग्रामसभेचा अहवाल तयार करणे हे सुद्धा कार्य तो करतो. शासनाने निर्धारित केलेल्या विविध कराची वसुली करणे हे सुद्धा काम करतो. तर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यापैकी नाही, कारण या ठिकाणी देण्यात आलेले हे 3ही कार्य ग्रामसेवक करत असते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये 11वे मूलभूत कर्तव्ये यादीत नंतर समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर बघा, भाग 4 कलम 51 आहे. हे मूलभूत कर्तव्याचे जे 11वे कर्तव्य याच्यामध्ये आहे. कोणत्या, कलम 51 याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य ते 11वे मूलभूत कर्तव्य आहेत. 11वे मूलभूत कर्तव्य किंवा तर 2002ला जी 86वी घटना दुरुस्ती झाली होती त्यानुसार 86वी घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर 11वे मूलभूत कर्तव्य कोणते आहे, तर जे म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलं आहेत त्यांना म्हणजे शिक्षण देणे हे प्रत्येक पालकांचे आईवडिलांचे कर्तव्य आहे. असे हे 11वे कर्तव्य आहे. तर ते कोणत्या 86वी घटना दुरुस्ती 2002ची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
इतिहासाचे प्रश्न आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणते विधान बरोबर आहे? बघा, नारायण मेघाजी लोखंडे ते नाही आले ते दुसरे, पण कामगाराशी संबंधित एक तरी प्रश्न सगळ्याच एक्झामला असतो, त्यामुळे कामगार संघटना व्यवस्थित करून ठेवायची. कसा पण असो, पण कामगार असणारा एखादा तरी प्रश्न असतो. त्यामध्ये कामगाराशी संबंधितले काही कायदे असोत किंवा मग दुसरं कोणतं पण असो, तर कामगाराशी संबंधित एक तरी प्रश्न असतो. यावेळेस नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातले विधाने विचारले आहेत. विधाने कोणते बरोबर आहेत? नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर तर म्हणजे खूपदा प्रश्न आलेले आहेत तसं. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण बघणार आहोत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. तर बघा, ते कामगार चळवळीचे जनक आहेत. नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीचे जनक आहेत. त्यांनी 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली. केव्हा? 1884. दुसरा प्रश्न पण तयार होते. बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे. कोणत्या वर्षी केली? 1884. त्यांना ब्रिटिश सरकारचा रावबहादूर हा किताबसुद्धा देण्यात आलेला होता. नारायण मेघाजी लोखंडे यांना ब्रिटिश सरकारचा रावबहादूर किताबसुद्धा मिळाला. त्यांनी 1884 बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली आणि ते कामगार चळवळीचे जनकसुद्धा आहेत. त्यामुळे ABC हा पर्याय उत्तर आहे. जर प्रश्नाचे उत्तर आपल्याला म्हणजे व्यवस्थित जर माहीत नसेल, म्हणजे कन्फ्यूज असेल, तर ABC असणारा पर्याय असतो ना, तो बरोबर असतो. तर 50% चान्स असते ह्या अशा पद्धतीचे सॉल्व केलं तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, रॅड व अभिनव भारत. आपल्याला यातून सर्वात जास्त अभिनव भारत आपल्याला माहीत आहे. सहज डोळे झाकून सांगते, अभिनव भारत, विदा सावरकर. तर 2च्या 1 असणारे असं 2 पर्याय आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर आहे रॅड व आयरस्टचा खून. रॅड व आयरस्टनचा खून कोणी केला? तर चाफेकर बंधूंनी केला. तर 4 पर्याय असणारा 4 म्हणजे 1च्या 4 असणारा एकच आहे, त्यामुळे हे लगेच सुटते. पर्याय 1 उत्तर येईल त्याचं. रॅड व आयरस्टचा खून चाफेकर बंधूंनी केला. अभिनव भारत विदा सावरकरांचा आहे. न्यायाधीश जॅक्सनचा खून कोणी केला? तर अनंत लक्ष्मण कानोरे यांनी न्यायाधीश जॅक्सनचा खून केला. तर कर्जन वायलीचा खून मदनलाल धिंग्रा यांनी कर्जन वायलीचा खून केला. तर ह्या 4ही जोड्या आहेत, व्यवस्थित पाठ करून घ्यायच्या. सरळ सेवेच्या आपल्याला 1 लाईनर येऊ शकतो किंवा यातून 1-2 जोडी पुन्हा रिपीट होऊन आणि हा प्रश्न पुन्हा सेट होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. रॅड व आयरस्टचा खून चाफेकर बंधूंनी केला. तर अभिनव भारत ही संघटना विदा सावरकरांची आहे. न्यायाधीश जॅक्सनचा खून अनंत लक्ष्मण कानोरेंनी केला. तर कर्जन वायलीचा खून मदनलाल धिंग्रा यांनी केला. कर्जन वायलीचा खून कोणी केला? मदनलाल धिंग्रा. तर हे प्रश्न ना जर असं कन्फ्यूज होतात, कारण कसं कोणी असं अदलाबदल होऊ शकतो, तर त्यामुळे हे ना लिहून वगैरे प्रॅक्टिस करायची, त्यामुळे म्हणजे व्यवस्थितच लक्षात राहतात. त्यानंतरचा प्रश्न, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. मराठीतील पहिले पत्रकार म्हटलं की लगेच क्लिक होत असते की बाळशास्त्री जांभेकरच आहे, त्यामुळे वेळ न घालवता पूर्ण पर्याय न वाचता लगेच उत्तर क्लिक करू पुढे, म्हणजे वेळेची बचत होईल. मराठीतील पहिले पत्रकार अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक. मराठी वृत्तपत्र हा पण मग पर्याय माहीत असला ना तरी पण, कारण विवरणावरून व्यक्ती ओळखा, कारण एकच व्यक्ती आपल्याला ओळखायचं आहे, त्यामुळे मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरांना म्हणतात. कुलाबा वेधशाळेचे ते संचालक होते, तर ते कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. वेळ वाचवण्यासाठी हे 3 पर्याय न वाचता कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त 20 सेकंद तरी वाचू शकतात, त्यामुळे अशा पद्धतीने सोडवायचं. कारण एक माहीत आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक आहे बाळशास्त्री जांभेकर, मराठीतील पहिले पत्रकार आहेत, त्यामुळे लगेच ह्या होते. आणि ते अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक. हे 4ही पर्याय त्यांच्या संदर्भात आहेत, तर ते बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्यानंतरचा प्रश्न, तर आता यामध्ये दादाभाई नौरोजी आहे, भाऊ दाजीला, जगन्नाथ शंकरशेठ, हे 3 पर्याय दिलेले आहेत. ते त्यांच्याबद्दलसुद्धा व्यवस्थित अभ्यास करून, कारण हे जे व्यक्तिमत्व यांच्यावर एकतरी प्रश्न असतो, तर पुढच्या एक्झामला त्यांच्या संबंधातले म्हणजे विवरण देण्यात येईल आणि व्यक्ती ओळखायला
येऊ शकतो, त्यामुळे ते लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? तर पुन्हा एकत्र आले. राष्ट्रीय सभेवर एकतरी प्रश्न नेहमी असतो, एक किंवा 2 प्रश्न. तर बघा, जे लखनौ अधिवेशन झालं होतं, पर्याय 2 उत्तरे. लखनौ अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेच्या म्हणजे 2 गट पुन्हा एकत्र आले, म्हणजे 2 गट एकत्र आले राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये, तर तो लखनौ अधिवेशन होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे की 1928मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष विचारले आहे, त्या पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय 2 उत्तर आहे. 1928मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष 1928मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकाने विधवेसी विवाह केला? तर विधवेसी विवाह करणारे समाजसुधारक कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. बाया कर्वे त्यांचं नाव होतं. त्यांच्याशी काय केलं तर विवाह केला होता त्यांनी. तर महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. यांच्यावर 100% प्रश्न येतोच, व्यवस्थित डिटेलमध्ये करून ठेवायचं, कारण त्यांनी महिला विद्यापीठ वगैरे पण स्थापन केली, बालिका आश्रम वगैरे पण त्यांचं आहे त्यामुळे. त्यानंतरचा प्रश्न, ब्रिटिश काळातील भारताचे अणुउद्योगीकरण म्हणजे? ब्रिटिश काळातील भारताचे अणुउद्योगीकरण म्हणजे काय? ते तर सांगा. शेती सुधारणा तो तर नाही, डी कॅन्सलच होते याच्यामध्ये. काय अणुउद्योगीकरण, भारताचे अणुउद्योगीकरण म्हटलेलं आहे. ब्रिटिश काळातील भारतातील हस्तउद्योगाचा ऱ्हास, कुटीर उद्योगाचा ऱ्हास, ग्राम व्यवस्थेत सुधारणा. तर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय एकच येईल, ए आणि बी. कारण कसं ते ब्रिटिश आहे, ते ग्रामव्यवस्थेत सुधारणा किंवा शेतीत सुधारणा ह्या गोष्टी ते करणार नाही, त्यामुळे ए आणि बी आहे. हस्तउद्योगाचा ऱ्हास, कुटीर उद्योगाचा ऱ्हास हे येईल, ए आणि बी. पर्याय 1 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, उठाव केंद्र आणि नेतृत्व. स्टेट बोर्डमधूनच आलेले हे प्रश्न आहे. तर बघा, कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केलं? तर कोल्हापूरचे नेतृत्व चिमासाहेबांनी केलं. कोल्हापूरचे नेतृत्व 2 ठिकाणी दिलेले आहे. कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केलं? चिमासाहेब. जमखंडी अप्पासाहेब पटवर्धन. एकच आहे, त्यामुळे पर्याय 2च उत्तर येईल. लगेच सुटलं. अशा पद्धतीचे एखादी जोडी माहीत असली आणि सुटत असले तर ते लगेच करून घ्यायचं. कोल्हापूरचे नेतृत्व 1857च्या उठावामध्ये कोल्हापूरचे नेतृत्व चिमासाहेबांनी केलं होतं. जमखंडीचे नेतृत्व अप्पासाहेब पटवर्धननी. तर औरंगाबादचे नेतृत्व कोणी केलं? तर फिदा अली यांनी. औरंगाबाद अली म्हणजे याच्यावरनं पण म्हणजे लक्षात येते औरंगाबाद फिदा अली, कारण त्यामध्ये औरंगाबाद हा कसं मुस्लिम याच्यावर असलेलं नाव, त्यामुळे फिदा अली. तर नरगुंदचे नेतृत्व बाबासाहेब भावे. आता पुन्हा जर एक्झामला आला तर हा प्रश्न चुकायला नको. नरगुंदचे नेतृत्व कोणी केले? तर बाबासाहेब भावे यांनी. तर औरंगाबादचे नेतृत्व फिदा अली यांनी केलं होतं. जो जमखंडी आप्पासाहेब पटवर्धन आणि कोल्हापूरचे चिमासाहेब यांनी नेतृत्व केले होते. त्यानंतरचा प्रश्न, पर्याय 2 उत्तरे आहे याचं योग्य उत्तर. 2, 1, 4, 3 हा पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघू, 1 मिनिट. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण? असा हा प्रश्न आहे. तर बघा, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आनंदीबाई जोशी या आहेत. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्राची पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला आहे आनंदीबाई जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे, असहकार चळवळीबरोबर महात्मा गांधीजींनी कोणता कार्यक्रम हाती घेतला? तर त्यांनी असहकार चळवळीबरोबरच कोणता कार्यक्रम हाती घेतला असा हा प्रश्न आहे.
तर बघा, त्यांनी स्वदेशीचा प्रसार केला, हिंदू मुस्लिम ऐक्य त्यांनी घडवून आणले, बरोबर आहे. मद्यपान बंदीसुद्धा केलं, अस्पृश्यता निवारण केलं, त्यामुळे वरील सर्व बरोबर आहेत. पर्याय 4 याचं उत्तर येईल. असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधीजींनी कोणते कोणते कार्यक्रम हाती घेतले होते? स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण हे सर्व कार्य महात्मा गांधीजींनी केली होती. असहकार चळवळीबरोबरच हे कार्यसुद्धा आहेत, त्यामुळे वरील सर्व बरोबर येतो उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, लोकांना राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? लोकांना काय मिळावं? राजकीय शिक्षण मिळावं. राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली होती? तर पर्याय 1 येथे डेक्कन सभा. डेक्कन सभा ही लोकांना राजकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, 12 मे 1875 रोजी शेतकऱ्याचा पहिला उठाव कुठे झाला? हा PYQ मधूनच प्रश्न आलेला आहे. या आधीसुद्धा हा प्रश्न येऊन गेला जसाच्या तसा. 12 मे 1875 17-18च्या एक्झाममध्ये असेल आहे हा प्रश्न. 12 मे 1875 शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला होता? तर शेतकऱ्यांचा पहिला उठाव सुपे या ठिकाणी झाला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाने कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले? तर भारत सेवक समाज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 ABC. जर आपण PYQ खूप सॉल्व केले ना तर आपल्याला समजते 50% तरी ABC पर्याय असलेला उत्तर असतो. तर भारत सेवक समाजाने कोणता प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले? तर श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बप्पा, नामजोशी, काकासाहेब लिम्मे हे प्रसिद्ध व्यक्ती आहेत जे घडवण्याचे कार्य भारत सेवक समाजाने केलेले आहे. ABC उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? कोणी? मुंबई सरकारने. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 डेक्कन राईट्स कमिशन. मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? तर डेक्कन राईट्स कमिशन नेमले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1918 मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 येथे सयाजीराव गायकवाड होते. मुंबई येथील 1918 अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सयाजीराव गायकवाड हे होते. तर जे माणगावला परिषद भरली होती अस्पृश्यता निवारक परिषद, तर त्याचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून. तर बघा, आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरसुद्धा उपस्थित होते आणि तेव्हा म्हणजे सांगितलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्याचे नेता आहेत असं छत्रपती शाहू महाराजांनी तेव्हा सांगितलं होतं माणगाव परिषदेमध्ये. तर 1918 मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सयाजीराव गायकवाड. पर्याय 3 उत्तर येते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? भूगोलाचे प्रश्न तयार होतात. तर भौगोलिक क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणता आहे? भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केला तर पर्याय 1 उत्तर येईल याचं राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिल्या क्रमांकावर राजस्थान येतो, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांक महाराष्ट्र. आणि लोकसंख्येचा विचार करायला तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, दुसरा महाराष्ट्र येते. भौगोलिक क्षेत्रफळ विचारले त्यामुळे राजस्थान येईल. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? कोणत्या राज्याच्या सीमा 2 देशांना लागून असणारे कोणत्या राज्याच्या सीमा आहेत? तर बघा, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 मिझोरम ह्या राज्याच्या सीमा 2 देशांना लागून आहेत. त्यानंतर लोहपोलाद उद्योग आणि राज्य. तर कोणता उद्योग कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे आपल्याला माहीत पाहिजे.
त्यानंतर इतरही गोष्टी कोणत्या राज्यामध्ये पर्यटन स्थळ वगैरे आहे त्यावर सुद्धा प्रश्न येत. एका ठिकाणी पर्यटन स्थळ आणि दुसऱ्या बाजूला राज्य असं दिले जातं, किंवा राष्ट्रीय उद्यान आहे, अभयारण्य आहेत, ह्या गोष्टी दिल्या जात असतात. तर त्या व्यवस्थित करून ठेवायच्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 आहे. 4, 3, 2, 1 याच्यामध्ये सुद्धा 50% चान्स असतो. तर बघा, बोकारो जो बोकारो लोहपोलाद उद्योग आहे तो बिहारमधील आहे. दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये आहे. दुर्गा पूजासुद्धा पश्चिम बंगालमध्ये म्हणजे प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा, त्यावरून सुद्धा असं ग्रेस करता येत होता. बोकारो लोहपोलाद उद्योग बिहारमध्ये. रूरकेला लोहपोलाद उद्योग कुठला आहे? ओडिसा. तर भद्रावती लोहपोलाद उद्योग कुठं आहे? तर कर्नाटकमध्ये. भद्रावती लोहपोलाद उद्योग कर्नाटक, रूरकेला ओडिसा, दुर्गापूर पश्चिम बंगाल आणि बोकारो बिहार. त्यानंतरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पर्वत शिखराच्या उंचीनुसार अचूक उतरता क्रम लावा. तर सर्वात उंच कोणतं शिखर आहे? तर कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. त्यामुळे पर्याय 2 आपोआपच कट होते, कारण अचूक म्हणजे बरोबर विचारलं आहे महाराष्ट्रातील पर्वत शिखर. तर यामध्ये कळसुबाई हे नंबर 1 वर आहे. दुसरं आहे साल्हेर, तिसऱ्या क्रमांकावर महाबळेश्वर आणि नंतर त्र्यंबकेश्वर. त्यामुळे पर्याय 1 उत्तर येईल. पहिल्या क्रमांकाचा कळसुबाई आहे, दुसऱ्या क्रमांक साल्हेर आणि तिसऱ्या क्रमांकावर महाबळेश्वर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? तर या पर्यायामध्ये दिलेल्या जिल्ह्यानुसार आपल्याला सांगायचे आहे. तर यामध्ये सातारा जिल्हा दिलेला आहे पर्याय 1 उत्तर. 2011च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या जिल्ह्यांमधून सर्वात जास्त लिंग गुणोत्तर सातारामध्ये आहे. तसं बघितलं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तर या पर्यायामध्ये असणाऱ्या जिल्ह्यापैकी सातारा जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतरचा प्रश्न. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याची झरे आणि त्यांचे ठिकाणे हे जोड्या व्यवस्थित लावायचे आहे. तर बघा, यामध्ये जे 6 राष्ट्रीय म्हणजे 6 उष्ण पाण्याचे झरे आहे, तर हे कुठं आहे? तर रायगडमध्ये आहे. तर बीच्या 3 असलेला एकच पर्याय बीच्या 3 असलेला एकच पर्याय आहे 4. तर बघू सुट्टं का? यस, बरोबर आहे. पर्याय 4च योग्य उत्तर आहे. सालबर्डी उष्ण पाण्याचे झरे अमरावतीला आहे. सालबर्डी हे उष्ण पाण्याचे झरे अमरावतीला, साव रायगडला, तर व्रजेश्वरी हे उष्ण पाण्याचे झरे ठाणे आणि चांगदेव हे जळगाव. चांगदेव हे कुठं आहे? तर जळगावला आहे. उष्ण पाण्याचे झरे आहेत हे. चांगदेव उष्ण पाण्याचे झरे जळगाव, व्रजेश्वरी कुठं? ठाणे, साव रायगड, सालबर्डी अमरावती. तर यामध्ये एकच मला माहीत होतं साव रायगड. तर तरी पण म्हणजे या प्रश्नाचे उत्तर सुटत आहे. तर एकच 3 बी म्हणजे बीच्या 3 असणारा पर्याय एकच आहे. त्यामुळे पूर्ण वाचत न बसता पुढे वाढायचं, त्यामुळे वेळेची बचत होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते? अरे बापरे, सर्वात मोठा जिल्हा म्हणजे आता या प्रश्नावरून असं समजते की सर्व जे 6 प्रशासकीय विभाग आहेत, तर त्या सर्व 6ही प्रशासकीय विभागामध्ये त्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आणि सर्वात लहान जिल्हा कोणता? म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्या प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा व्यवस्थित करून घ्यायच्या. तर यामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर बीड जिल्हा सर्वात मोठा आहे आणि हिंगोली जिल्हा सर्वात लहान आहे, हे लक्षात ठेवायचं. मोठा जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील बीड आहे आणि लहान हिंगोली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. स्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर हे सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे. त्यामुळे पर्याय 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. स्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत? तर सातपुडा पर्वत रांगे महाराष्ट्राच्या उत्तरेला ही सातपुडा पर्वत आहे, सातपुडा पर्वतरांग आहे.
त्यानंतर महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर कर्नाटक राज्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर 7 जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. तर ते जिल्हे कोणते हे सुद्धा माहीत पाहिजे. नकाशावरूनच व्यवस्थित अभ्यास करायचं. त्यानंतरचं सायन्सचे प्रश्न सुरू होत आहेत वाटते. 1 इंच वायुभार म्हणजे किती? ते 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार. पर्याय 3 येते. 1 इंच वायुभार म्हणजे 34 मिलीबार. त्यानंतरचा प्रश्न, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 2 पर्याय दिलेले आहेत, दोन विधान दिलेले आहेत. तर त्यामधून योग्य निवडायचे आहे. तर या प्रश्नाचे दोन्ही म्हणजे विधान दिले ते बरोबर आहे. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. म्हणजे भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यामध्ये जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. भारताच्या भूमिखंडाचा विस्तृत भाग हा मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहेत. हे म्हणजे भूगोलातीलच प्रश्न आहेत हे दोन्ही. त्यानंतरचा प्रश्न बघूया. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? म्हणजे प्रश्न काय आहे? जात नाही. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? तर हा अमळनेर आणि दौंड हे जे शहर आहेत या शहरातून जात नाहीत. नाशिक धुळेवरून जातो. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग नाशिक धुळ्यावरून जातो, तर अमळनेर दौंडमधून जात नाही. त्यामुळे ए बी पर्याय 1 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विजेवर चालणारी रेल्वे. रिकामी जागा. तर विजेवर चालणारी पहिली रेल्वे महाराष्ट्रातील पहिली रेल्वे नाही विचारली, तर विजेवर चालणारी पहिली रेल्वे विचारलं आहे. तर विजेवर चालणारी पहिली रेल्वे पर्याय 2 येते. मुंबई ते कुर्ला 1925 मध्ये धावली. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला 1925 मध्ये. महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे मुंबई ते कुर्ला 1925. लक्षात ठेवायचं. फॅक्ट आहे, पार्टच पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यातील नानज, तर ते कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य हे माळढोक या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न की कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर रिकामी जागा या नावाने ओळखला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर 1 दिलेला आहे. वाडी रत्नागिरी या नावाने ओळखला जातो कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर. असं म्हणजे आन्सर कीनुसार उत्तर असं दिलेलं आहे. माहीत नाही हे म्हणजे नंतर ह्या झालं का तर, पण तेच आहे. रेपो आता इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू होत आहे. रेपो दर म्हणजे ज्या दराने रेपो दर म्हणजे काय? तर रेपो दर म्हणजे ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते. तर रेपो दर आपल्याला माहीतच पाहिजे. रेपो दर म्हणजे काय? तर पर्याय 3 रिझर्व्ह बँक ज्या दराने कुणाला व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न, कोणते भारतीय लोकसंख्या स्फोटाचे कारण नाही? निरक्षरता, एकत्र कुटुंब पद्धती, विवाहाची सार्वत्रिक, राहणीमानातील सुधारणा. तर यामध्ये कोणतं नाही. पर्याय 3च म्हणजे पॉझिटिव्ह. पर्याय 4 राहणीमानातील सुधारणा हा काही लोकसंख्या स्फोटासाठीचे कारण नाही. त्यामुळे पर्याय 4च येईल. फक्त 1 मिनिट, बरोबर आहे, 4च येईल. राहणीमानातील सुधारणा हा काही कारण नाही आहे. कशासाठी? लोकसंख्या स्फोटासाठी म्हणजे लोकसंख्या वाढण्यासाठी. तर लोकसंख्या वाढण्यासाठी कारणीभूत घटक कोणते आहे? एकत्र कुटुंब पद्धती, कारण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम कमी होतात. निरक्षरता हा कारण आहे. विवाहाची सार्वत्रिकता म्हणजे कंपल्सरी सगळ्यांना विवाह करावाच लागतो, हे कारण आहेत. लोकसंख्या वाढते म्हणजे लोकसंख्या जास्त होते, कारण प्रत्येकांना म्हणजे मुलं बाळं होतात, त्यामुळे ते लोकसंख्या वाढते. FRBM कायदा
केव्हा लागू करण्यात आला? हा FRBM कायदा आहे. हा म्हणजे दरवर्षी यावर प्रश्न येत असतो. FRBM कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर हा कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर 5 जुलै 2004. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. पर्याय 4 5 जुलै 2004ला FRBM कायदा FRBM कायदा लागू करण्यात आला. केव्हा? तर 5 जुलै 2004ला. त्यानंतरचा प्रश्न 19 जुलै 1969ला ज्या 14 व्यापारी बँकांमधील ठेवींचे मूल्य रिकामी जागा किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर हे फॅक्टच आहे. पुस्तकात दिलेले सगळ्या पुस्तकातूनच प्रश्न आलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 50 कोटी. 19 जुलै 1969 मध्ये ज्या 14 व्यापारी बँकांमधील ठेवीचे मूल्य 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. त्यानंतरचा प्रश्न सार्वजनिक आयव्ययाच्या खालीलपैकी कोणता विभाग आहे? तर सार्वजनिक आयव्ययाच्या म्हणजे कोणता विभाग आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक कर्ज. हा तर येऊ शकत नाही सार्वजनिक संस्थे, त्यामुळे पर्याय 3 येईल ABC. बघा आपण आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नामध्ये 50 म्हणजे भरपूर प्रश्नांचं उत्तर ABC असणारा पर्याय आहे. त्यामुळे जर नाही आलं तर अशा पद्धतीने 50-50चं चान्स घ्यायचं. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज हे सार्वजनिक आयव्ययाचा विभाग आहे. त्यानंतरचा प्रश्न विधाने दिलेली आहेत, त्यातून आपल्याला असत्य विधान निवडायचं आहे. असत्य असणारं विधान आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर बघा वाचा 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. हे विधान बरोबर आहे, कारण हे फॅक्ट आहे. आधी पण PIQ म्हणजे झालेलं आहे त्याच्यावर. 382 दर चौरस किलोमीटर 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? 382 दर चौरस किलोमीटर आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.73% आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्यासाठी नेहमी अनुकूल राहिले, तर हे नाही आहे, कारण महिलांसाठी अनुकूल नाही, त्यामुळे सी योग्य आहे, म्हणजे असत्य आहे. त्यामुळे पर्याय 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय 2 असत्य, म्हणजे C असत्य, A आणि B हे योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न पतपुरवठा अधिकारित योजना रिकामी जागा यावर्षी सुरू करण्यात आली. तर पतपुरवठा अधिकारित योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर नोव्हेंबर 1965 मध्ये पतपुरवठा अधिकारित योजना ही नोव्हेंबर 1965 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अपुरी बचत. हे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण आहे. निधीच्या कमतरतेचे कारण काय आहे? तर अपुरी बचत. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत रिकामी जागाचा समावेश होतो. भांडवली प्राप्तीमध्ये कशाचा समावेश होत असते, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 ABC. पर्याय 3 उत्तर आहे A, B आणि C असं उत्तर आहे. एक मिनिट, A, B, C असलेला पर्याय राज्य सरकारच्या भांडवली प्राप्ती कशामध्ये? भांडवली प्राप्तीमध्ये कशाचा समावेश होते? तर बघा बाजारी कर्जे, केंद्र सरकारकडून उचल घेणे, लोकांची अल्पबचत आणि भविष्य निर्वाह निधी यांचा समावेश कशात? भांडवली प्राप्तीमध्ये होते. केंद्र सरकारकडून GSTचा वाटा याचा समावेश कसा भांडवली प्राप्तीमध्ये समावेश कसा होते? बाजारी कर्ज, केंद्र सरकारकडून उचल घेणे, लोकांची अल्पबचत आणि भविष्य निर्वाह निधी योजना यांचा समावेश भांडवली प्राप्तीमध्ये होते राज्य सरकारच्या. त्यानंतरचा प्रश्न कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते?
तर खर्चाची प्रवृत्ती कशी असते, म्हणजे शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. पर्याय 2 आहे, कारण सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणात केला जात असतो. शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही कशी असते, तर वाढत असते. सार्वजनिक खर्च शासनाचा वाढत असतो. त्यानंतरचा प्रश्न, गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 कोणती समिती नेमण्यात आली होती. 11-12ची कोणती समिती आहे जे गरिबीचे निर्मूलन गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 सी रंगराजन समिती. हे म्हणजे नियोजन आयोग होता त्यावेळेस त्यांनी हे केलं होतं 2011-12 तर सी रंगराजन समिती आहे जे गरिबीच्या मुद्द्याचे म्हणजे दारिद्र्याच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आली होती 2011-12 सी रंगराजन समिती. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2400. ग्रामीण भागातील जे भारतीय माणूस आहे त्याला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते, तर 2400 आहे. तर त्यानंतरचा प्रश्न, भारतामध्ये मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते. तर मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे RBI म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यामार्फत मौद्रिक धोरण राबवले जाते RBI मार्फत. त्यानंतर राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प रिकामी जागा या वर्षात सुरू करण्यात आला. तर दरवर्षी बघा तर तेलबिया किंवा तेला संबंधित योजना, ते पाम तेल वगैरे याच्यावर म्हणजे प्रश्न येत आहे. त्यामुळे तेलबिया किंवा तेलाशी संबंधित ज्या काही योजना प्रकल्प असतील ते व्यवस्थित करून ठेवायच्या. करंटमध्ये कसं इकॉनॉमिक्सचं कसं आहे, इकॉनॉमिक्स संकल्पना व्यवस्थित समजल्या तरी आपल्याला म्हणजे उत्तर सॉल्व करता येतात. चांगला विषय आहे, समजायला पाहिजे. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. राष्ट्रीय तेलबिया प्रकल्प तर पर्याय 3 येते 1985-86 या वर्षामध्ये सुरू करण्यात आला. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प केव्हा, तर 1985-86. 1985-86 या वर्षामध्ये राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेवर संदर्भातले विधाने दिलेली आहेत त्यामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. त्यामुळे RBI संबंधात असणारे तिन्ही विधाने आपण वाचून घेऊया. तिन्ही विधाने बरोबर आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळामध्ये महाग चलन नीतीचा वापर करते. भाववाढीच्या काळात महाग आणि RBI म्हणजे भाव घटीच्या काळात स्वस्त चलन. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. भाववाढ महाग चलन, भाव घट स्वस्त चलन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1951 बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. म्हणजे स्वस्त चलन धोरण केव्हा सुरू केले RBIने किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, ते 1951 1951 RBIने काय तर स्वस्त चलन धोरण सुरू केले. आता दुसरा प्रश्न असा येऊ शकते की स्वस्त चलन धोरण RBIने केव्हा सुरू केले, तर 1951 किती, तर बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण तेव्हा सुरू केलं होतं 1951 RBIने. महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्याचा, आता सायन्सचे प्रश्न सुरू होत आहे, वाचून घेऊ कारण आपण GSचे सगळे प्रश्न कव्हर करत आहोत. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी रिकामी जागा वापरली जाते. तर कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी काय वापरलं जाते, तर वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी चक्राकार प्रवाह म्हणजे एडी करंट वापरला जातो. जर आपल्याला उत्तर येत नसेल आणि ह्या 4 पर्यायापैकी जर असं ब्रॅकेटमध्ये जर असं काही माहिती दिलेली असेल ना, तर तोच उत्तर बरोबर असतो. असं आतापर्यंतच्या PYQचा जर अभ्यास केला ना तर तुम्हाला दिसून येईल की ज्यामध्ये ब्रॅकेटमध्ये एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे तोच पर्याय योग्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा ग्रेस करून सोडवायचा. नाही माहीत असलं तर कोणते वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी वापरली जाते, काय ते एडी करंट म्हणजे चक्राकार प्रवाह वापरला
जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, सामान्य डोळा 25 शिमीपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, कारण? तर डोळ्याशी संबंधित आहे हा प्रश्न। दरवर्षी प्रश्न असतो डोळ्याशी संबंधित। तर कारण काय आहे, तर सामान्य डोळा हा 25 शिमीपेक्षा जवळची वस्तू पाहू शकत नाही, कारण पर्याय 4 उत्तर दिले। डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही, म्हणून डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही, म्हणून सामान्य डोळा हा 25 शिमीपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, हे कारण आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत, ध्वनीवर प्रश्न येतो, डोळ्यावर प्रश्न आलेला आहे बघा। ध्वनीवर सुद्धा एक प्रश्न असतो। जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्या सापेक्ष गती असते, तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेमध्ये आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो। याला रिकामी जागा म्हणतात। तर याला काय म्हणतात, तर याला डॉपलरचा प्रभाव म्हणतात। काय म्हणतात? डॉपलरचा प्रभाव म्हणतात। जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते, तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येते, याला डॉपलरचा प्रभाव म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलद्रव्ये जापानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? तर जे जापानमध्ये मिनामाटा नावाचा आजार झालेला होता, तर कोणत्या मूलद्रव्यामुळे कोणता मूलद्रव्य त्याला कारणीभूत आहे, असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 एच.जी. हे संज्ञा कशाचे ते बघायचं। मूलद्रव्ये मिनामाटा या आजाराला कारणीभूत ठरला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा रेणू रिकामी जागा संकरणाने तयार होतो। फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा रेणू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 sp घन डी असं दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न, जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा संच या ठिकाणी दिलेला आहे, n बरोबर 2, l बरोबर 0, m बरोबर 0 असेल तर मूलद्रव्य असेल, तर तो कोणतं मूलद्रव्य असेल? तर लिथियम आहे तो मूलद्रव्य। लिथियम पर्याय 1 दिलेला आहे। सायन्सबद्दल तेवढं जास्त सांगता येत नाही मला। त्यानंतरच्या म्हणजे यामध्ये जोड्या लावायच्या आहे। तर प्राण्यांचे वर्गीकरण आहे चॅप्टर, त्यावर एक प्रश्न आहे हा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 2। तर सॅलमंडर हे काय आहे, तर शीत रक्ती आहे सॅलमंडर। त्यानंतर बदक चोचा हा अंडज सस्तन प्राणी आहे। जळू ही स्नॅग्विओरस आहे। आणि पॅरामेशियम हे असममित आहे। पॅरामेशियम हे काय? असममित आहे। पॅरामेशियम असममित। जळू हे सॅन्ग्विओरस, बदक चोचा अंडज सस्तन प्राणी आणि सॅलमंडर हे शीतरक्ती आहे पर्यायवरून। त्यानंतरचा प्रश्न आहे, हेट्रोनेरिसमध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात। या जनन ग्रंथी खंडास रिकामी जागा म्हणतात। तर काय म्हणतात? तर एपिटोक पर्याय 1 उत्तर आहे। एपिटोक म्हटलं जाते। एपिटोक हेट्रोनेरिसमध्ये उत्तरवर्ती भागात जनन ग्रंथी विकसित होतात। जनन ग्रंथी खंडास एपिटोक म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता मासा ऑस्ट्रिकॅथाइज वर्गातील आहे? कोणता मासा ऑस्ट्रिकॅथाइज वर्गातील आहे? मासा विचारलेला आहे। कोणता मासा ऑस्ट्रिकॅथाइज वर्गातील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 कटला हा मासा ऑस्ट्रिकॅथाइज वर्गातील आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कडुलिंबामध्ये रिकामी जागा नावाचे कीटकनाशक असते। तर कडुलिंबामध्ये कोणते कीटकनाशक असते? तर यामध्ये पर्याय 2 दिलेला आहे बी, म्हणजे एन्झायडिरेक्टिन
रेक्टिन नावाचे कीटकनाशक असते. कशामध्ये? कडुलिंबामध्ये. एन्झाइडी रेक्टिन हे कीटकनाशक कडुलिंबामध्ये असते. त्यानंतरच्या फळ उत्पन्न न करणाऱ्या फळाला काय म्हणतात? फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात अकार्यक्षम. पर्याय 1 उत्तर 1 दिलेलं आहे. अकार्यक्षम म्हणतात. फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? अकार्यक्षम. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विधाने दिलेली आहे. दोन विधाने दिलेली आहेत. तर या ठिकाणी देण्यात आलेली दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर वाचून घेऊया. तर बॅसिलस थुरिंगिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बेउरिया बॉशियाना हे बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाणारे काय आहे? बेउरिया बाशियाना हे बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. तर मायक्रोबियल कीटकनाशक म्हणून काय? तर बॅशियल थुरिंगिएन्सिस हे वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. कारण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 दिलेला आहे. ही आणि 2 हे विधान बरोबर आहेत. प्लाझ्मोडियम या पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रक्रियेपासून तपासलेल्या अवस्थेत असतो. प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो. त्यामुळे म्हणजे लस निर्माण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. कशा? मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. कारण प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रक्रियेपासून लपवलेल्या अवस्थेमध्ये असतो. प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिन बदलतो म्हणून. त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 बेसोफिल्स. कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी म्हणलं आहे? तर पांढऱ्या रक्तपेशी. आता बेसोफिल्स या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते. त्यानंतर इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 योग्य उत्तर दिलेलं आहे. ABCD तिन्ही 4ही पर्याय बरोबर आहे. तर इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करते? तर रक्तातील साखर शोषून घेऊन ग्लायकोजन तयार करून प्रथिन संश्लेषण करून आणि चरबीची साठवण करून रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करत असते इन्सुलिन. त्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते घेऊया. प्रश्न आहे उपलब्ध असलेल्या विदेतून एका शहरातील रस्त्यावर वर्गातील वाहनाच्या सायन्सचे आहे बरोबर. उपलब्ध असलेल्या विदेतून एका शहरातील रस्त्यातील विविध वर्गवारी वाहनाच्या परिणामी असलेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झालेले आहे. खाजगी 4 चाकी सर्वात जास्त प्रदूषण करतात. त्या खालोखाल बस, ट्रक, शेवटी 2 चाकी वाहने प्रदूषित करतात. तर पुढील विधानावरून निष्कर्ष काढा. तर हे इकडे हे 86 पासून आहेत ना, हे बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.